वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सीटेट फेब्रुवारी 2026 साठी मराठी भाषा पॅडागॉजी, मराठी भाषा अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 20 आपण या ठिकाणी पाहत आहोत. यापूर्वी ऑलरेडी आपण 19 व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेले आहे. प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे. तुम्ही सीटेट फेब्रुवारी 2026 साठी ते प्लेलिस्ट पाहू शकतात. मित्रांनो, कारण 2011 ते 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे ते संपूर्ण प्रश्नाचा टोटली अनालायसिस करून आपण या ठिकाणी एकत्रित प्रश्न तुमच्यासाठी आणत आहोत. मित्रांनो, आणि परीक्षेसाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी जे असणार आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मराठी भाषा पॅडागॉजी संदर्भात, मराठी भाषा अध्यापन शास्त्र संदर्भात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्ही फ्रीमध्ये या ठिकाणी पाहू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1, हे बघा, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे मराठी भाषा संदर्भात. पहिला प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की जर दोन मुले दोन भाषा आपल्या स्वभावतलातून ऐकतात तर या दोन भाषांचा संपर्क, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे. ऑप्शन काय दिलेले आहे हे बघा. मुलांना प्रतिकूल ठरेल, मुलांना मदतरूप ठरेल, काहीही फरक पडणार नाही किंवा त्यांच्या आकलनात संदिग्धता निर्माण करेल. तर हे बघा मित्रांनो, दोन भाषा आपल्या स्वभावतलातून एकतर तर या दोन भाषाचा संपर्क मुलांना मदतरूप ठरेल. म्हणजे जे ऑप्शन 1, 2 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. आता यानंतर प्रश्न जे विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की वर्गातील एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे काय. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि अशा प्रकारचेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाईल की एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे काय. तर हे बघा, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हा सुद्धा सोपा प्रश्न आहे की शिक्षकाने अधिक स्पष्टीकरण करणे, विद्यार्थी जास्त ऐकतात, विद्यार्थी जास्त बोलतात किंवा बोल घेवड्या मुलांच्या अधिक सहभाग. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हिंदी भाषा पॅडागॉजी आणि मराठी भाषा पॅडागॉजी मध्ये तुम्हाला सेम अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे. ऑप्शन जे आपला 3 असेल, विद्यार्थी जास्त बोलतात, हे आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे बघा, माहिती सुद्धा दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की संभाषण कौशल्य म्हणजे स्पीकिंग स्किल, सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचे विचार मांडले, प्रत्युत्तर दिले तर शिकण्याची सक्रिय प्रक्रिया घडते, म्हणजे ऍक्टिव्ह क्लास तो आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 3, पॅडागॉजीमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाईल. प्रश्न नंबर 3 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणती बाब साध्य करण्यासाठी भाषा शिकणे हे गरजेचे नाही. आता हे बघा, भाषा शिकणे हे गरजेचे नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आय थिंक 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की जीवनाचे विविध टप्पे समजून घेण्यासाठी भाषा शिकणे गरजेचे असते. भाषा आकलनासाठी हा सुद्धा बरोबर असणार आहे. अंत मनाचा आवाज ऐकण्यास सांगण्यासाठी, ओके. आणि चौथा दिलेला आहे की जीवनाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी. तर हे बघा, ऑप्शन 4 सुद्धा बरोबर आहे. आता आपल्याकडे 2 पर्याय आहे, म्हणजे ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3. आन्सर की मध्ये म्हणजे आमच्याकडे जे पुस्तक आहे किंवा जे संदर्भ आहे त्या ठिकाणी ऑप्शन 2 बरोबर उत्तर दिलेलं आहे. परंतु माझ्या मते, माझ्या अनुभवाने किंवा माझ्या हिशोबाने हा जे उत्तर असेल ते ऑप्शन 3 असेल. कारण भाषा आकलनासाठी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्यामध्ये हा चुकीचा पॉईंट दिलेला आहे, परंतु हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फक्त या ठिकाणी काय असणार आहे हे बघा, अंतर्मनाचा आवाज ऐकण्यासाठी, हे म्हणजे सांगण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी, हे या ठिकाणी काय असणार आहे, भाषा शिकणे या गरजेचे नाही अशा प्रकारे मला वाटतो. कारण आन्सर की मध्ये ऑप्शन 2 दिलेला आहे, परंतु आपण या ठिकाणी ऑप्शन 3 उत्तर मानू. काही स्पष्टीकरण सुद्धा आपण या ठिकाणी ऍड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की भाषा शिकणे हे जीवनाचे टप्पे समजून घेण्यासाठी, भाषा आकलन करण्यासाठी आणि जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे, हे बरोबर दिलेलं आहे. पण अंतर्मनाचा आवाज ऐकण्यासाठी 3 भाषेची थेट गरज नसते, हे आंतरिक अनुभव आणि ध्यानाशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय 3 हे योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आपला ऑप्शन काय समजू आपण, ऑप्शन 3 समजू. पुस्तकामध्ये ऑप्शन 2 दिलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न.
कारण काही प्रश्न चुकीचे असतात. तुम्हाला माहित आहे TET मध्ये सुद्धा आपण असे खूप प्रश्न काढलेले आहे की जे प्रश्नांचे उत्तर चुकीचे दिलेले आहे. प्रश्न काय आहे, बहुभाषिकता म्हणजे काय? सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा, भाषा शिक्षणात अडथळा निर्माण करते, भाषा संसाधनासाठी धोकादायक असते, भाषा शिक्षणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. डेफिनेटली बहुभाषिकता काय आहे, तर भाषा शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे किंवा महत्त्वाचे साधन आहे. आणि भाषा शिकण्यात अडथळा निर्माण करते हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन आपला जे 3 असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. हे बघा, प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की खालीलपैकी यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण कोणते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आता हे बघा, असमान विद्यार्थ्यांनी भाग घेणे, विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे, विद्यार्थ्यांना फक्त लक्ष्य भाषेत बोलण्यास सांगणे किंवा प्रभावी वर्ग व्यवस्थापनासाठी उत्तम बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त संधी देणे. फक्त उत्तम बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त संधी देणे चुकीचं आहे. तर हे बघा, ऑप्शन जे आपला 2 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. विद्यार्थ्यांना बोलण्याची जास्त संधी देणे म्हणजे ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आपल्याला हिंदी आणि मराठीमध्ये सेम प्रश्न विचारले जातात, फक्त भाषा बदलली जाते मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण अपन या ठिकाणी जे प्रश्न पाहत आहोत, यहाँ पर हम जो भी क्वेश्चन देख रहे हैं दोस्तों, ये आपको दोनों लैंग्वेज के लिए बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट होंगे. सिर्फ भाषा बदलती है, आपको हिंदी की जगह मराठी, मराठी की जगह हिंदी ट्रांसलेट करते आना चाहिए, जिस तरीके से हम कर रहे हैं दोस्तों. चलिए अगला प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणती बाब पायाभूत वाचन कौशल्य नाही? आता हे बघा, कोणती बाब पायाभूत वाचन कौशल्य नाही अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, अर्थ लावणे किंवा उकल करणे पायाभूत वाचन कौशल्य असणार आहे. या ठिकाणी शब्द संग्रह वाचणे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि अक्षर ओळखणे हे सुद्धा गरजेचे आहे. परंतु या ठिकाणी रूपिम जे दिलेलं आहे, रूपिम व्यवस्था हे काय असणार आहे, पायाभूत वाचन कौशल्याची आवश्यकता नाही. म्हणजे जे ऑप्शन 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. या संदर्भात माहिती दिलेली आहे की रूपिम व्यवस्था ही भाषेची रचनात्मक पातळी असून ती पायाभूत वाचन कौशल्यात येत नाही. म्हणजे आपला जे ऑप्शन सी असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता प्रश्न नंबर 7 दिलेला आहे. हे बघा, प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की भाषा म्हणजे डॅश डॅश यांचे सामाजिक साधन आहे. अशा प्रकारे प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. हे बघा, भाषा हा प्रश्न सुद्धा 2023 मध्ये विचारला गेलेला आहे की भाषा म्हणजे डॅश डॅश याचे सामाजिक साधन आहे. अर्थनिरूपण, संभाषण, अनुकरण किंवा हस्तक्षेप. तर हे बघा, संभाषण आपला बरोबर उत्तर असेल की भाषा म्हणजे संभाषण यांचे सामाजिक साधन आहे. ऑप्शन जे आपला 2 असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक हे बघा, प्रश्न 8 दिलेला आहे. प्रश्न नंबर 8 दिलेला आहे की मजकूर वाचताना स्थान, नावे, तारखा इत्यादी तपशिलांना समजून घेणे म्हणजे डॅश डॅश होय. हा प्रश्न मित्रांनो म्हणजे नवीन प्रश्न आहे आणि ट्रेंडिंगमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सीटेटमध्ये विचारले जातात. कारण 2011 मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जात होते, आता 2026 मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जाईल म्हणजे खूप फरक झालेला आहे. जवळपास 15 वर्षाचा गॅप पडलेला आहे. म्हणजे पूर्वी प्रश्न खूप सोपे विचारले जात होते, आता प्रश्नाची म्हणजे कठिन पातळी थोड़ी चेंज केलेली आहे सीटेट ने. मतलब आपको पता होना चाहिए दोस्तों कि आप परीक्षा में प्रश्न जो है वो थोड़े डिफरेंट लेवल के पूछे जा रहे हैं दोनों ही भाषाओं में. प्रश्न काय आहे, मजकूर वाचताना स्थान, नावे, तारखा इत्यादी तपशिलांना समजून घेणे म्हणजे काय? हे जागतिक आकलन असेल, स्थानिक आकलन असेल, अनुमान लावणे किंवा मजकुराचा अर्थ लावणे. तर हे बघा, स्थान, नावे किंवा तारखा इत्यादी तपशिलांना समजून घेणे म्हणजे स्थानिक आकलन. आता स्थानिक आकलन म्हणजे काय? तर हे बघा, माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत की स्थानिक आकलन म्हणजे काय. तर हे बघा, स्थानिक आकलन म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जागेची, वस्तूच्या अंतराची दिशा व आकाराची योग्य समज. म्हणजेच एखादी वस्तू कुठे आहे, किती दूर आहे, कोणत्या दिशेला आहे, तिचा आकार कसा आहे हे अचूक ओळखण्याची क्षमता म्हणजे स्थानिक क्षमता. मजकूर वाचताना स्थान, नावे, तारखा इत्यादी तपशिलांना समजून घेणे. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 9. प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की हे बघा, खालीलपैकी कोणती पद्धती विद्यार्थ्यांना भाषेची ओळख करून देण्यासाठी आदर्श पद्धती नाही? हे बघा मित्रांनो, प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं जात आहे की प्रश्न तुम्ही समजून घ्या. या ठिकाणी प्रश्न काय आहे की भाषेची ओळख करून देण्यासाठी आदर्श पद्धती नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला पर्याय दिलेला आहे कविता आणि गाणी,
यांच्या माध्यमातून हे बरोबर असेल. नेहमीच्या वापरातील शब्द आणि छोटे वाक्य यांच्या माध्यमातून हे सुद्धा बरोबर आहे. बाराखडीच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष बोलणे आणि ऐकणे यांच्या माध्यमातून हे बघा बाराखडीच्या माध्यमातून या ठिकाणी काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आदर्श पद्धती कोणती नाही तर बाराखडीच्या माध्यमातून ही आदर्श पद्धती नसेल. म्हणजे आपला जे ऑप्शन 3 असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न आहे की प्रथम भाषा म्हणजे भाषा अर्जन विकास सर्वसामान्यपणे या डॅश डॅश संज्ञेने ओळखला जातो. आता भाषा अर्जन, ओके, भाषा अर्जन संदर्भात प्रश्न आहे. प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे डॅश डॅश या संज्ञेने ओळखला जातो. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. अध्ययन म्हणजे लर्निंग, संपादन किंवा संपादनूक, प्रगती किंवा बोधात्मक संज्ञान. तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी काय उत्तर असणार आहे, संपादन. म्हणजे जे ऑप्शन 2 असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे की प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे संपादन या संज्ञेने ओळखला जातो. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉइन बटनला जॉइन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. दोस्तों आप हमारे सभी वीडियोस को जो है बिल्कुल फ्री में देख सकते हैं. अगर आपने हमारे चैनल की मेंबरशिप हासिल की है तो वीडियो को प्लीज लाइक कर लेंगे, चैनल को सब्सक्राइब कर लेंगे दोस्तों, क्योंकि यहाँ पर जो है आपको करीब करीब सभी मतलब जितने भी हमारे सब्जेक्ट है सभी के वीडियोस जो है दोस्तों आपको डेली यहाँ पर देखने के लिए मिल रहे हैं. और मैं आपको बता रहा हूँ यहां से वीडियोस देखने के बाद आप फेल नहीं होंगे, इस बात की हम आपको गारंटी देते हैं. चलिए अगला प्रश्न देखेंगे. स्पष्टीकरण पाहून घ्या. माहिती दिलेली आहे की प्रथम भाषा म्हणजे मातृभाषा. ओके, बालक नैसर्गिकरित्या आजूबाजूच्या वातावरणातून शिकते. हा नैसर्गिक व अनौपचारिक प्रक्रियेचा प्रकार असल्यामुळे प्रथम भाषा विकासाला भाषा संपादन म्हणजे लँग्वेज ॲक्विसिशन असे म्हणतात. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. आता प्रथम भाषा म्हणजे काय तर मातृभाषा, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न क्रमांक 11. ओके, क्वेश्चन नंबर 11. हे बघा प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की स्त्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक आहे. आता हे बघा मित्रांनो, स्त्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक आहे अशा प्रकारे आपल्याला काय आहे प्रश्न विचारलेला आहे. 4 विकल्प 4 पर्याय दिलेले आहे की हे बघा ती विद्यार्थ्यांना शिकण्यास, विचार करण्यास आणि संपर्क साधण्यास मदत करते. परफेक्ट आहे म्हणजे बरोबर आहे. ती विद्यार्थ्यांना भाषेचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावते. हे सुद्धा परफेक्ट आहे म्हणजे बरोबर आहे. ती मोठ्या प्रमाणावर अध्यापन शास्त्रीय अवकाश खुला करते. हे सुद्धा म्हणजे बरोबर असणार आहे. परंतु या ठिकाणी जे पर्याय 4 दिलेला आहे, पर्याय 4 काय दिलेला आहे हे बघा, ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. म्हणजे टोटली निगेटिव्ह ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. तर हे बघा पर्याय जे 4 असेल ते आपलं या ठिकाणी अचूक नाही अशा प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न 12 दिलेला आहे की हे बघा प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या भाषा विकास होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती. आता प्राथमिक स्तर म्हणजे काय तर 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी पर्यंत आपण ते समजू शकतो. ओके, या ठिकाणी प्रश्न आहे की प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या भाषा विकास होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती. तर हे बघा व्याकरणाचे ज्ञान, स्वभावतलाचे भाषा समृद्ध वातावरण, भाषा पाठ्यपुस्तक किंवा विद्यार्थी मूल्यमापन. तर हे बघा भाषा समृद्ध वातावरण म्हणजे स्वभावतलाचे भाषा समृद्ध वातावरण काय असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न नंबर 13 दिलेला आहे की हे बघा दैनंदिन व्यवहारात परस्पराशी बोलून जाणारी भाषा म्हणजे काय अशा प्रकारे प्रश्न आहे. मित्रांनो हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे आणि नवीन प्रश्न आहे की दैनंदिन व्यवहारात परस्पराशी बोलली जाणारी भाषा म्हणजे काय. तर हे बघा आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे. ज्ञानात्मक शैक्षणिक भाषा नैपुण्य म्हणजे CALP, मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य म्हणजे BICS, संज्ञापनात्मक भाषा कौशल्य किंवा परस्पर भाषा नैपुण्य. तर हे बघा जे उत्तर असणार आहे मित्रांनो बेसिक इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल म्हणजे BICS आपला काय असेल बरोबर उत्तर असणार आहे मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य. माहिती सुद्धा दिलेली आहे. तर हे बघा तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य म्हणजे बेसिक इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल म्हणजे दैनंदिन सामाजिक साधी संभाषणात्मक भाषा. ही भाषा व्यक्ती दैनंदिन परिस्थितीत वापरतो जसे की मित्राशी बोलणे, घरातील संवाद इत्यादी. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न नंबर 14 क्वेश्चन नंबर 14 दिलेला आहे की भाषा
सार्वत्रिकता म्हणजे काय? तर हे बघा, म्हणजे ट्रान्स लँग्वेजिंग म्हणजे काय? अशा प्रकारे प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न हिंदीमध्ये 2024ला विचारला गेला होता आणि मराठीमध्ये सुद्धा हा प्रश्न 2024मध्ये विचारला गेला होता की ट्रान्स लँग्वेजिंग म्हणजे काय किंवा भाषा सार्वत्रिकता म्हणजे काय? तर हे बघा, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. या ठिकाणी जे ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता की भाषेच्या अध्यापनात एका भाषेकडून दुसऱ्या भाषेकडे जाणे, विशिष्ट काळानंतर भाषिक बदलांचे ज्ञान, किंवा ही एक शिक्षणशास्त्रातील प्रक्रिया आहे ज्यात वर्गामध्ये एकापेक्षा अधिक भाषांचे साधन म्हणून वापर करणे, म्हणजे ऑप्शन 3 बरोबर असेल. ज्यात वर्गामध्ये एकापेक्षा अधिक भाषांच्या साधन म्हणून वापर करणे, आणि ही काय आहे तर शिक्षणशास्त्रातील एक प्रक्रिया सुद्धा आहे. म्हणजे जे ऑप्शन 3 असेल ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न नंबर 15. ओके, क्वेश्चन नंबर 15 दिलेला आहे की निर्देशक ज्ञान म्हणजे डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे काय? तर हे बघा, आता डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे काय? तर हे बघा, आपल्याला पर्याय दिलेले आहे. निर्देशक ज्ञान म्हणजे काय? भाषेतील शब्दाचे उच्चारण जाणणे, व्याकरणातील घटकाविषयी जाणवणे, व्याकरणातील घटकातील त्रुटी ओळखणे, किंवा व्याकरणिक घटक सोडवणे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, म्हणजे निर्देशक ज्ञान म्हणजे काय? तर ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. व्याकरणातील घटकाविषयी जाणणे म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे मला काय माहिती आहे, ज्ञान. उदाहरण दिलेलं आहे बघा, व्याकरणाचे नियम, भाषेचे घटक, शब्दाचे प्रकार इत्यादी सैद्धांतिक यांच्या उलट कार्यपद्धतीविषयक ज्ञान म्हणजे प्रोसिड्युरल नॉलेज म्हणजे मला कसे वापरायचे ही माहिती. अशा प्रकारे काय आहे? माहिती दिलेली आहे. हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी आपण या ठिकाणी नोट्स आणले आहोत. हिंदी भाषा पॅडागॉजी, मराठी भाषा पॅडागॉजी, परिसर अभ्यास आणि CDP बालमानसशास्त्र. नोट्स पेपर 1 साठी, पेपर 2 साठी मराठी, हिंदी, बालमानसशास्त्र आणि SST म्हणजे सामाजिक विज्ञान किंवा समाजशास्त्र आपण त्याला म्हणू शकतो मित्रांनो. 499 मध्ये पेपर 1, 499 मध्ये पेपर 2, आणि जर तुमचे दोघी पेपर असेल तर 599 मध्ये आपल्याला हे PDF नोट्स मिळणार आहे मित्रांनो. और दोस्तों, हम आपको बताएंगे कि इतने इंपॉर्टेंट ये नोट्स है दोस्तों कि इसको पढ़ने के बाद आप परीक्षा में डेफिनेटली 100 से ज़्यादा नंबर हासिल करेंगे, क्योंकि मैं हर वीडियो में आपको बता रहा हूँ कि आप किस तरीके से पढ़ रहे हैं, क्या पढ़ रहे हैं. इससे बेहतर है कि आप किस तरीके से पढ़ेंगे, ये ज़रूरी है दोस्तों, क्योंकि समझ के पढ़ेंगे, अच्छी चीज़ें पढ़ेंगे, जो परीक्षा में आती है वो चीज़ें पढ़ेंगे तो पास होंगे दोस्तों. बेकार की चीज़ें पढ़कर हम पास नहीं होते, ये बात आप याद रखेंगे. तो स्क्रीन पर एक कॉन्टैक्ट नंबर दिया गया है, इस नंबर पे कॉन्टैक्ट कर क्या है आप इसको परचेस कर सकते हैं दोस्तों. व्हाट्सअप पर अभी जो है इस नंबर पे आप कॉन्टैक्ट करेंगे. पुढचा प्रश्न क्रमांक 16. आता प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे की हे बघा की बहुभाषिक वर्ग म्हणजे काय. आता हे बघा, बहुभाषिक वर्ग म्हणजे काय? तर हे बघा, मुले वेगवेगळ्या प्रथम भाषा बोलतात, शिक्षकांनी मुलांची भाषा माहीत असते, शिक्षक अनेक भाषा शिकवतात, प्रत्येक मुलाला 2 पेक्षा अधिक भाषा येतात. तर हे बघा, बहुभाषिक वर्ग म्हणजे काय? तर मुले वेगवेगळ्या प्रथम भाषा बोलतात, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे की एकच एक शब्द वारंवार उच्चारात बोलताना अडकणे ही संभाषण अक्षमता म्हणजे काय? अशा प्रकारे प्रश्न पूर्वीच्या परीक्षे म्हणजे PYQ आहे. तर हे बघा, त प करणे, प करणे अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे. आता हे प करणे म्हणजे काय आपण पाहून घेऊया. हे बघा, या ठिकाणी माहिती दिलेली आहे की प करणे म्हणजे बोलताना अक्षराची किंवा शब्दांची वारंवार पुनरुक्ती होणे. ही प्रामुख्याने बोलताना शब्द नीट निघाल्यामुळे त किंवा प अशा रीतीने पुनरुक्ती होते. हे प्रवाही बोलण्यातील अडथळा असून योग्य सराव व भाषण उच्चाराने कमी करता येते. ओके, अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न. आता हे बघा, पुढचे जे प्रश्न आहे मित्रांनो ते तुम्हाला व्याकरण संदर्भात विचारले गेलेले प्रश्न आहे. कारण 15 मार्कासाठी तुम्हाला मराठी भाषा पॅडागॉजी विचारली जाते आणि 15 मार्कासाठी तुम्हाला 2 परीक्षेत दिले जातात. त्या ठिकाणी एक गद्य उतारा असतो आणि एक पद्य उतारा असतो. गद्य उतारा तुम्हाला 9 मार्कासाठी दिला जातो आणि पद्य उतारा तुम्हाला 6 मार्कासाठी दिला जातो आणि एकूण 15 मार्क हे असतात मित्रांनो. आणि याच उतार्याच्या आधारावर आपल्याला 5-6 मार्कासाठी व्याकरण सुद्धा विचारला जातो. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण व्याकरणचे काही प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न आहे की कोणत्या शब्दाचे अनेक वचनी रूप एकारांत होते. आता हे बघा, कोणता शब्द आहे? आपल्याला 4 शब्द दिलेले आहे, रचना, प्रजाती, माणूस आणि जीव. तर हे बघा, या ठिकाणी माणूस काय असेल? आपलं योग्य उत्तर असणार आहे माणूस. माणसे एकारांत रूप होते. हे बघा, माहिती दिलेली आहे की पुढील माणूस या शब्दाचे अनेक वचनी रूप एकारांत होते म्हणजे माणूस, माणसे. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न आहे की
पळा किंवा मागे तरी यातील तरी हे काय आहे? सोपा प्रश्न आहे. पुढे तरी पळा किंवा मागे तरी यातील तरी हे काय आहे? तर उभययान्वी अव्यय आहे. म्हणजे जे ऑप्शन 4 आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की उभययान्वी अव्यय म्हणजे काय? तर दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण काय म्हणतो? उभययान्वी अव्यय म्हणतो. दोन शब्दांना जोडतात किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम उभययान्वी अव्यय यांचा असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न दिलेला आहे की पुढील विशेष नाम असलेला पर्याय शोधा. आता हे बघा, विशेष नाम कोणता? तर हे बघा, पसारा हे झालं सामान्य नाम, रस्ता हे झालं सामान्य नाम, टेकडी हे सुद्धा सामान्य नाम, परंतु राही हे काय असणार आहे? विशेष नाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी आपण या ठिकाणी सीटेट फेब्रुवारी 2026 साठी एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा पॅडागॉजीचे नोट्स आणि मराठी भाषा पॅडागॉजीचे 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे. कोणत्याही एका पेपरसाठी 299 मध्ये. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे परचेस करू शकतात. या तुम्हाला मराठी भाषा पॅडागॉजीचे नोट्स आणि मराठी भाषा पॅडागॉजी कोणताही एक पेपर 299 मध्ये तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. आणि उत्कृष्ट NCERTच्या सिलेबस अनुसार आपण हे नोट्स तयार केलेले आहे. म्हणजे संपूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी काय आहे? कव्हर केलेला आहे. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.